Today we are going to create a table using table tag in HTML. Here I draw one table. They have 3 rows and 3 columns. Rows comes horizontally and columns comes vertically. Okay, so here roll number, name, marks is a first row of my table. Here I give the heading of my table, that is the first row of the table. 1 Praveen and 90 is the second row of my table, and 2 Amit and 80 is the third row of my table. Like that, roll number 1 and 2 is the first column, name Praveen and Amit is the second column, and marks 90 and 80 is the third column of my table. So first we have discussed a tag that are going to used by creating a table. So here first tag is table tag. Table tag is used for creating a table. जेव्हा आपल्याला टेबल क्रिएट करायचा आहे त्यावेळेस सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टॅग कोणता असणार आहे? टेबल टॅग असणार आहे. सेकंड TR. TR टॅग इज यूज्ड फॉर क्रिएटिंग अ रो. जेव्हा आपल्याला टेबलमध्ये रो क्रिएट करायचे त्यावेळेस आपण कोणता टॅग वापरणार आहे? TR. म्हणजे टेबल टॅग नंतर जो टॅग स्टार्ट होणार आहे तो कोणता असणार आहे? TR टॅग असणार आहे. त्यानंतर त्या टेबलमध्ये आपल्याला हेडिंग्स द्यायचे. जर आपल्याला हेडिंग्स द्यायचे असतील तर आपण कोणता टॅग वापरणार आहे? TH. TH मीन्स टेबल हेडिंग. TH tag is used for give the table heading, and next tag is a TD. TD tag is used for insert a data into the table. टेबल मध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा असेल तर आपण कोणता टॅग वापरणार आहे? TD टॅग वापरणार आहे. आता TH आणि TD मध्ये डिफरन्स काय आहे? ज्यावेळेस आपण TH टॅग वापरणार आहे त्यावेळेस जो काय डेटा आपण देणार आहे किंवा जे काय हेडिंग्स आपण इन्सर्ट करणार आहे ते कसे दिसणार आहेत? बोल्ड आणि सेंटरला दिसणार आहे. आणि त्याऐवजी जर आपण TD टॅग वापरला तर तो डेटा आपल्याला कसा दिसणार आहे? रेग्युलर फॉर्मॅटमध्ये अँड लेफ्ट हँड साईडला दिसणार आहे. ओके, आता आपण बघूयात ॲट्रिब्यूट्स ऑफ टेबल टॅग. टेबल टॅगचे कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत? तर फर्स्ट ॲट्रिब्यूट आणि महत्त्वाचा कोणता आहे? बॉर्डर. बॉर्डरने काय करू शकतो आपण? सेट द टेबल बॉर्डर. फॉर एक्झाम्पल मी कसं लिहिणार? टेबल स्पेस बॉर्डर इज इक्वल टू डबल कोटमध्ये 1 लिहिलं तर जो माझा टेबल क्रिएट होणार आहे तो कसा होणार आहे? विथ बॉर्डर. जर मी बॉर्डर नावाचा ॲट्रिब्यूट वापरलं नाही तर काय होईल? बॉर्डरलेस टेबल क्रिएट होणार आहे. सेकंड ॲट्रिब्यूट इज BG कलर. गिव्ह द बॅकग्राऊंड कलर टू द टेबल. BG कलर ॲट्रिब्यूट इज यूज्ड. नेक्स्ट दोन ॲट्रिब्यूट्स आहेत, सेल स्पेसिंग अँड सेल पॅडिंग. आता सेल स्पेसिंग. सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट इज यूज्ड फॉर क्रिएट अ स्पेस बिटवीन 2 सेल्स. 2 सेलमध्ये जर आपल्याला स्पेस क्रिएट करायचा असेल तर आपण कोणता ॲट्रिब्यूट वापरणार आहे? सेल स्पेसिंग. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे सेल पॅडिंग. सेल पॅडिंग ॲट्रिब्यूट इज यूज्ड फॉर क्रिएट अ स्पेस बिटवीन डेटा अँड डेटा सेल. डेटा आणि डेटाच्या सेलमध्ये जर आपल्याला स्पेस क्रिएट करायचं असेल तर कोणता ॲट्रिब्यूट वापरणार आहे आपण? सेल पॅडिंग नावाचं ॲट्रिब्यूट वापरणार आहे. when I am going to use cell spacing attribute to the table tag, output show like this. You can see here space create between
table data and table cell. ओके, जेव्हा तुम्ही सेल पॅडिंग नावाचं ॲट्रिब्यूट वापरणार आहे तेव्हा तुमचा टेबलचा डेटा आणि काय होणार आहे, तुमच्या सेलमध्ये काय होणार आहे, स्पेस क्रिएट होणार आहे. त्यासाठी कुठलं ॲट्रिब्यूट वापरलं मी, सेल पॅडिंग नावाचं ॲट्रिब्यूट वापरलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जेव्हा मी सेल स्पेसिंग नावाचं ॲट्रिब्यूट टेबलसाठी वापरेल, when I am going to use cell spacing attribute in a table, output show like this. ओके, आता हे ॲट्रिब्यूट वापरल्यानंतर काय होणार आहे बघा, स्पेस कुठं क्रिएट झाली आहे, 2 सेलच्या मध्ये. तुम्ही पाहू शकता इथं स्पेस क्रिएट झालेली आहे. ही स्पेस कशामुळे क्रिएट झालेली आहे, सेल स्पेसिंग नावाचा ॲट्रिब्यूट वापरल्यामुळं 2 सेलच्या मध्ये काय होणार आहे, स्पेस क्रिएट होणार. त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागणार आहे, सेल स्पेसिंग नावाचं ॲट्रिब्यूट. तर आपण एक्झाम्पल बघणार आहे की टेबल टॅग कसा क्रिएट करायचा. तर मी काय करतो, सुरुवातीला एक टेबल टॅग यूज करतो. त्याचा ॲट्रिब्यूट आहे बॉर्डर. बॉर्डर इज इक्वल टू मी काय देतो आहे, 1 देतो. ज्यावेळेस मी बॉर्डर इज इक्वल टू 1 देतो त्यावेळेस काय होणार आहे, टेबलला बॉर्डर क्रिएट होणार आहे. आणि ज्यावेळेस मी 0 व्हॅल्यू सेट करेल त्यावेळेस बॉर्डरलेस टेबल क्रिएट होईल. त्यानंतर आपण जो टॅग शिकलो TR, आता मला टेबलमध्ये काय तयार करावं लागणार आहे, फर्स्ट रो क्रिएट करायला लागणार. ज्यावेळेस मी ती रो ओपन केली त्यावेळेस ती काय करतो आहे, क्लोजसुद्धा करून घेतो आहे. आणि ह्या रोच्या आतमध्ये मी काय करणार आहे, माझा डेटा इन्सर्ट करणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, हा टेबल जर मला क्रिएट करायचा असेल तर फर्स्ट रो काय आहे माझी, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. तर हे 3 डेटा मला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. पण आता ते माझे हेडिंग्स आहेत, तर हेडिंगसाठी मी काय वापरणार आहे, TH वापरावं लागेल मला. तर मग सुरुवातीला TRच्या आतमध्ये मी काय वापरतो आहे, TH नावाचा टॅग वापरतो. तर TH म्हणजेच टेबल हेडिंग. तर माझं फर्स्ट हेडिंग काय होतं, नेम. सो मी काय केलं, हिअर आय गिव्ह द नेम. नंतर काय क्लोज करतो मी, TH. पहिलं हेडिंग दिलं मी. ठीक आहे. नेक्स्ट, आता मला काय करायचं आहे, सेकंड हेडिंग द्यायचं आहे. तर मी परत काय वापरणार, TH वापरणार. आपण रो वाईज चाललेलो आहे. तर माझा फर्स्ट रोमधला सेकंड काय आहे, आयटम नेम. तर मी परत काय देतो आहे, सॉरी, इथं सुरुवातीला काय आहे, रोल नंबर आहे, सेकंड आहे नेम, क्लोज TH, थर्ड आहे मार्क, तिसरा TH ओपन आणि त्याच्यामध्ये मार्क्स. सो TH क्लोज. ओके. तर पहिली रो मी क्रिएट केली, टेबल क्रिएट केला. टेबलच्या आतमध्ये काय केलं, फर्स्ट रो क्रिएट केली. त्या फर्स्ट रोच्या आतमध्ये काय केलेत मी, माझे 3 हेडिंग्स दिलेले. हेडिंग देताना बघा कसे द्यायचे, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. हे 3 हेडिंग मी एका पाठोपाठ दिलेले आहेत. आणि माझी रो इथं संपलेली. म्हणजे रो माझी स्टार्ट कुठं झाली, रोल नंबरला, आणि एंड कुठं झाली, मार्क्सला. त्यानंतर कोणताही डेटा नसल्यामुळे तिथं मी TR टॅग क्लोज केलेलं आहे. आता माझी नवीन रो चालू होती आहे 1 पासून. तर मला काय करावं लागेल, नेक्स्ट रो क्रिएट करावं लागेल. म्हणजेच सेम एंटर, इथं TR स्टार्ट होईल माझा. त्यामध्ये काय होईल, नवीन रो क्लोज होईल. त्या रोच्या आतमध्ये काय येणार आहेत, माझा
3 डेटा येणार आहेत. आता हेडिंग देतोय का मी? नाही, डेटा देतोय. डेटा देताना मी काय यूज करणार आहे? TD, टेबल डेटा. आणि काय करणार आहे इथं मी? क्लोज TD. त्या TDच्या आतमध्ये पहिला डेटा काय होता माझा? 1. ठीक आहे. सेकंड TD ओपन. त्या TDच्या आतमध्ये काय होतं? प्रवीण होतं. आणि काय केला मी? क्लोज टेबल डेटा. थर्ड डेटा काय होता माझा? TD. थर्ड डेटा काय आहे माझा? मार्क्स. किती मार्क्स मिळालेत? 90. तर मी इथं काय केलं? क्लोज TD. रो कंप्लीट झाली का माझी? येस, माझी रो कंप्लीट झालेली आहे. तर मी काय क्लोज केला? TR. बघा, 1, नंतर प्रवीण, सेकंड TD आणि 90 मार्क्स, थर्ड TD. इथं रो संपली माझी, TR क्लोज झाला. असंच काय करणार आहे मी? नेक्स्ट रो घेणार आहे आणि त्याच्यामध्ये किती डेटा आहे माझा? 3 डेटा आहे. तर तो डेटा काय करणार मी? इन्सर्ट करणार आहे. बघा आता त्याच्या खाली काय करतो मी? नवीन TR चालू करतो. त्यामध्ये मला किती डेटा इन्सर्ट करायचा आहे? 3. TD ओपन करतो, क्लोज TD करतो, हे कॉपी करतो, एंटर, कंट्रोल V, एंटर, कंट्रोल V, पेस्ट. आणि काय क्लोज होईल लास्टला माझा? TR क्लोज होईल. ओके, सेव्ह करतो ही फाईल. त्याच्यामध्ये डेटा भरूयात. डेटा कसा भरतो आपण? रो वाईज. 2 अमित आणि त्याला काय पडलेले मार्क्स आहेत ते मी पुट केले. म्हणजे डेटा कसा भरायचा आपल्याला? रो वाईज डेटा फिलअप करायचा आहे. आता ही फाईल मी सेव्ह केलेली आहे. तर ही फाईल मी रन करतो. बघा, तुम्ही बघू शकता आउटपुट कसं दिसतंय ते. व्यवस्थित रोल नंबर आला, नेम आलं, मार्क्स आला. जसं आपला टेबल होता तसं इथं आउटपुट शो होतं. ओके, आता आपलं टेबल क्रिएट झालेलं. तर आपण काय करूयात? राहिलेले 2 ॲट्रिब्यूट्स इथं यूज करून बघूयात. तर आपल्याला काय करायचं आहे? डेटा आणि सेल ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? स्पेस क्रिएट करायचं. तर मला कुठलं ॲट्रिब्यूट वापरावं लागेल? सेल पॅडिंग. सेल पॅडिंग नावाचा ॲट्रिब्यूट वापरणार आहे मी. व्हॅल्यू सेट करतो 10. तर 10 व्हॅल्यू का सेट करतो? म्हणजे जेवढी जास्त व्हॅल्यू सेट केल्यामुळे काय होणार आहे? आउटपुट आपलं व्यवस्थित डिस्प्ले. म्हणून मी व्हॅल्यू 10 सेट केली. आपण जेवढी व्हॅल्यू सेट करेल त्या प्रमाणात आपलं आउटपुट शो होणार आहे. तर आपण आता इथं रिफ्रेश करून बघूयात. F5 मी काय केलं? रिफ्रेश केलेलं आहे. रिफ्रेश. इथं तुम्ही बघू शकता की आपला डेटा आणि सेल याच्यामध्ये काय झालेली आहे? स्पेस क्रिएट झालेली आहे. नेक्स्ट आहे आपलं ॲट्रिब्यूट CLL, सेल स्पेसिंग. याने काय होणार आहे? आपल्या 2 सेलमध्ये काय होणार आहे? स्पेस क्रिएट होणार आहे. सेव्ह केलं, वेब पेज रिफ्रेश केलं. इथं बघू शकता तुम्ही की आपल्या 2 सेलमध्ये काय झालेलं आहे? स्पेस क्रिएट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही टेबलचे हे 2 ॲट्रिब्यूट काय करू शकता? वापरू शकता आणि आपला टेबल तयार करू शकता.